आधीच ठरलेला होता, फक्त मतदान घेण्यात आलं। तो गड़बड़ है। अभी देखो गड़बड़ तो उनमें है। आप देखें कि गड़बड़ वाला काम तो वही कर रहे हैं और जो गड़बड़ करने के लिए सिल्लोड में आए थे, लेकिन गडबड नाही होती। विजयाबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही त्यांचा कार्यकाल 2.5 वर्षाचा सर्वसामान्य जनतेसाठी शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दलित, पीडित प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ही जी निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतील अशी मला अपेक्षा आहे। भाजपला सुद्धा मोठे आकडे मिळालेले आहेत। भाजप मोठ्या आहे ते मोठे भाऊ आहेत, देशामध्ये मोठे आहे, राज्यामध्ये मोठे आहे, पण कधी कधी छोट्या भावाने इतक्या चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांची लोकप्रियता लक्षात घेऊन जनतेच्या मनामधला मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सर्व्हेमध्येही आपण सर्व चॅनलने अनेक चॅनलनी सर्व्हे केला, त्याच्यामध्ये त्यांचा मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहावं। या निवडणुकीत साहेबांना पाडण्यासाठी ठाकरेंनी खूप मोठं आवाहन केलं होतं, मात्र ते यशस्वी आता मला तर आश्चर्य वाटतं की ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत भीक मागत होते माझ्या मतदारसंघात आणि इतक्या केलवानीच्या गोष्टी तर राज्यामध्ये एका पक्षाचा प्रमुख भारतीय जनता पार्टीला माझ्यासाठी लोकांना करतो, म्हणजे याच्यापेक्षा मी काहीतरी राजकारणामध्ये जे काही घडलं ते माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याही मुख्य पक्षाच्या प्रमुखांनी इतकी लाजिरवाणी गोष्ट पहिल्यांदा घडली असं राज्यामध्ये। आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे का? त्यांचा आत्मा बी राहिला नाही तर परीक्षण कसं होईल? त्यांचं परीक्षण जनता बिलकुल मिळेल। तिन्ही नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे तिघेही मराठवाड्याला चुका माप देतील। सत्तासाहेब, भाजपकडेच मुख्यमंत्रीपद राहावं यासाठी आरएसएस आग्रही असल्याचं कळतंय। दिल्लीमध्ये सुद्धा त्याची चर्चा आरएसएस कडून सुरू केली असल्याचं कळतं आहे। तुम्ही शिवसेनेचे नेते आहात, तुम्ही म्हणता की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे। मी नाही, जितके आमचे शिवसैनिक आहे आणि सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की एकनाथरावजी शिंदे साहेब व्हावं। शेवटी दिल्लीमध्ये जे ठरवलं जाईल तो अंतिम राहील। आमचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आली, साहजिक आहे आमच्या सर्व शिवसेनेची लोकांची अपेक्षा आहे की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये दिल्लीमध्ये जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय अंतिम राहील। तुमचा विजयाचा निकाल तर आलेला आहे, मात्र राऊत म्हणतात हा निकाल आधीच ठरलेला होता, फक्त मतदान घेण्यात आलं। तो गड़बड़ है। अभी देखो गड़बड़ तो उनमें है। आप देखें कि गड़बड़ वाला काम तो वही कर रहे हैं और जो गड़बड़ करने के लिए सिल्लोड में आए थे, लेकिन गड़बड़ नहीं हुई।